नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार्जिंगचा फवारी पंप 100% अनुदानावर मिळत आहे। म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे इथे भरण्याची गरज नाही। हा पंप अगदी मोफतमध्ये तुम्हाला तुमचा नंबर जर लॉटरी सिस्टीममध्ये लागला तर हा पंप तुम्हाला मिळून जाईल। तर या पंप करता महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज कशा प्रकारे करायचा संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। यामध्ये अकाउंट कशा प्रकारे काढायचं आणि ऑलरेडी जर अकाउंट असेल तर अकाउंट ओपन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तिथे अप्लाय कशा प्रकारे करायचं, सोबतच याकरता जर तुम्ही नवीन अकाउंट काढत असाल तर काय काय कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे, सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल। आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाडीबीटी पोर्टल ओपन करण्याकरता तुम्हाला गुगलमध्ये यायचे आहे आणि तिथे तुम्ही डायरेक्टली टाकू शकता महाडीबीटी फार्मर लॉग इन। तर यावर आल्यानंतर एक पहिल्या नंबरची वेबसाईट दिसेल, महाडीबीटी फार्मर लॉग इन। तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल, जिथे की तुम्हाला वापरकर्ता ID आणि आधार क्रमांक टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता। जर तुमचं ऑलरेडी या वेबसाईटवर अकाउंट असेल तर परत अकाउंट करायची गरज नसते। आणि जर तुमचं या अगोदर कधीही तुम्ही या वेबसाईटवर अकाउंटच काढलेले नसेल तर तुम्हाला इथे नवीन अर्जदार नोंदणी अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर यावर तुम्हाला क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्याकरता अर्जदाराचं नाव आणि इथे अर्जदाराचं नाव हे आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला टाकायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला वापरकर्त्याचं नाव इथे आपल्याला एक युजर नेम बनवायचं आहे। जसं की माझं नाव अंकुश कोंडेकर आहे, तर मी तुम्हाला अंकुश कोंडेकर असं एक युजर नेम तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही काहीही ठेवू शकता आणि ते युजर नेम तुम्हाला बनवायचं आहे। आणि एक इथे तुम्हाला युनिक पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचं अकाउंट जे आहे ते क्रिएट करायचं आहे। बाकीचा मोबाईल नंबर आणि इथे दिसणारा कॅप्चा कोड दिसून इथे तुम्हाला एक खाली नोंदणी करा अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल। तर यावर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल आणि त्यानंतर तुम्ही इथे तुमच्या नावाची नोंदणी करू शकता। आणि हे नोंदणी करण्याकरता तुम्हाला काही डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहे। पुढे जाऊन तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, सातबाराबद्दलची म्हणजे शेतीची डिटेल टाकायची आहे आणि बँक पासबुक लागेल। तर त्याकरता तुम्हाला, कारण की तिथे तुमचा बँक पासबुकचं डिटेल देखील टाकायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं अनुदान तुमच्या त्या बँक पासबुक तुम्ही जे टाकलेलं अकाउंट नंबर आहे तिथे त्यावर येऊन जाईल। तर माझ्याकडे ऑलरेडीच अकाउंट आहे, तर मी इथे वापरकर्ता ID टाकून माझा अकाउंट जे आहे ते लॉग इन करतो। किंवा जर तुमच्याकडे आधार कार्ड प्रमाणे सुद्धा तुम्ही इथे लॉग इन करू शकता। तर तुम्हाला इथे आधार कार्ड क्रमांकावर लॉग इन करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि इथे आधार नंबर टाकून OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। आणि तुम्ही इथे जे अगोदर आधार क्रमांक रजिस्टर केला असेल त्या आधार क्रमांकावर एक OTP जाईल आणि तुमचं अकाउंट हे लॉग इन होऊन जाईल। तर बघा, माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी माझा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेत आहे। आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इथे इंटरफेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसेल। तर तुम्हाला इथे अर्ज करा अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करायचं आहे। आणि इथे तुम्हाला अर्ज सादर करा अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल आणि यानंतर कृषी यांत्रिकी आणि बरेचसे ऑप्शन दिसेल। तर आपल्याला इथे फवारणी करता अर्ज करायचा आहे, तर पहिल्याच नंबरचं ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल, जिथे कृषी यांत्रिकीकरण अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर यावर बाबी निवडा अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल, तर त्यावर क्लिक करायचं आहे। आणि इथे तुम्हाला कृषी यांत्रिकीनंतर बरेचसे ऑप्शन पाहायला मिळेल। यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजार खरेदी करता अर्थसहाय्य हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यानंतर इथे मनुष्यचलित अवजारे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे यंत्रसामग्रीमध्ये उपकरणामध्ये इथे एक ऑप्शन दिसेल, तर यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे पीक संरक्षण अवजारे। तर तुम्हाला इथे पीक संरक्षण अवजारे निवडायचं आहे आणि इथे तुम्हाला मशिनीचा प्रकार निवडायला सांगेल। तर इथे तुम्हाला स्वयंचलित बॅटरी ऑपरेटेड अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप कापूस आणि त्याच खाली गळती धान्य असं दोनपैकी एक तुम्ही निवडू शकता। तुमचं जे असेल ते तुम्ही इथे निवडू शकता। तर इथे बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप कापूस अशा प्रकारे आणि गळती धान्य दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर मी इथे कापूस निवडलेला आहे। त्यानंतर इथे एक पूर्वसंमतीशिवाय
अशा प्रकारचं एक टिक मार्क दिसेल ज्याला आपल्याला पात्र करायचं आहे, तर तिथं तुम्हाला चेकबॉक्समध्ये ओके करायचं आहे आणि खाली जतन करा अशा प्रकारचे बटन दिसते तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो यशस्वीपणे सबमिट केला जाईल। त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। जर आपल्याला आणखी काही निवडायचे असेल तर ते देखील तुम्ही करू शकता। तर इथे तुम्ही नो करू शकता आणि पुढे जाऊ शकता। त्यानंतर परत तुम्हाला या मुखपृष्ठावर यायचं आहे आणि अर्ज सादर करा ही टॅब तुम्हाला दिसेल। तर या अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही केलेले जे अर्ज आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। इथे पहा अशा प्रकारचे बटन दिसते, तर पहा या बटनवर क्लिक करून तुम्ही जेवढे अर्ज केलेले आहे ते सर्व अर्ज तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला इथे प्राधान्यक्रम द्यायचा आहे। जर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज केलेले असेल तर 1 2 3 अशा प्रकारे तुम्ही लॉटरी सिस्टीम करता प्राधान्यक्रम देऊ शकता। तर इथे ज्या प्रकाराला म्हणजे जे तुम्हाला यंत्र पाहिजे त्याकरता एक क्रमांक प्राधान्यक्रम आणि दुसरं जर असेल तर दुसरं ओके करायचं आहे आणि अशा प्रकारे नंबर देऊन खाली या योजनेकरता बाबीकरता आपली निवड होईल अशा प्रकारची एक सूचना आहे। तर त्याकरता तुम्हाला टिक मार्क करून अर्ज सादर करा बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज केला अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल आणि इथे तुम्हाला यशस्वीपणे अर्ज केल्यानंतर ओके करायचं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे पेमेंट। तर या अर्जाकरता आपल्याला पेमेंट देखील करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे 23 रुपयाचं एका अर्जाकरता पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे अर्ज केलेल्या बाबीमध्ये तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज दिसेल। इथे तुम्ही तुमच्या अर्जाची पोचपावती देखील घेऊ शकता आणि तुमचा अर्जसुद्धा डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही जर स्वतः अर्ज करत असाल या फवारणी यंत्राकरता तर तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि ज्यांना स्वतः अर्ज सादर करता येत नाही असे शेतकरी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन हा अर्ज सादर करू शकता किंवा CSC सेंटर त्याचप्रमाणे एखाद्या नेट कॅफेवर जाऊन सुद्धा हा अर्ज तुम्ही सादर करू शकता आणि या लॉटरी सिस्टीम करता अशा प्रकारे अप्लाय करू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या शेतकऱ्यांना अर्ज सादर करायचा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या योजनेबद्दल माहिती पडेल आणि अशाच नवनवीन योजनेकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।